मराठी माणूस असण्याचा काही अर्थ उरलाय का? ट्रोलिंगमुळे संतापलेल्या श्वेता तिवारीनं राज ठाकरेंना हा सवाल केला। ट्रोलर राज ठाकरे यांचा समर्थक असल्याचा दावा श्वेता तिवारी हिनं केलेला आहे। इंस्टामार्ट से ये मंगाया, रेड बुल मंगाया और इस रेड बुल के साथ इंस्टामार्ट से हमारे घर में कॉकरोच भी आया। ई कॉमर्स साईटवरून मागवलेल्या कोल्ड्रिंक सोबत झुरळ आल्याचा आरोप करत अभिनेत्री श्वेता तिवारीनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता। या व्हिडिओवर ट्रोलिंग वाढल्यानंतर श्वेता तिवारी संतप्त झाली असून तिने थेट राज ठाकरेंना प्रश्न विचारलाय। तिने काल ई कॉमर्स साईटवरून कोल्ड्रिंक मागवलं होतं। या कोल्ड्रिंक सोबत झुरळही घरात आल्याचा दावा तिने केला होता। त्यासोबत तिने अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढेंना कारवाई करण्याचं आवाहनही केलं। मात्र तुकाराम मुंढे उत्तम काम करत असताना श्वेता तिवारीनं त्यांना झुरळ दाखवल्याचा आरोप करत काही सोशल मीडिया युजर्सनं तिला ट्रोल केलं। ट्रोलर्समध्ये काही जणांनी तिच्याबाबत अपशब्द वापरले होते। यातील एक युजर्स हा राज ठाकरेंचा समर्थक असल्याचा दावा श्वेतानं केलाय आणि त्यावरून तिने थेट राज ठाकरेंनाच प्रश्न विचारलाय। श्वेता तिवारी काय म्हणाली? सोशल मीडियावर कोणताही माणूस ऑनलाईन येऊन कोणत्याही स्त्रीला सहज शिवी देऊ शकतो। धक्कादायक गोष्ट म्हणजे हे पुरुष काही अशिक्षित किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नाहीत। यातील अनेक जण सुशिक्षित आहेत, चांगल्या कुटुंबातील वाटतात। त्यांना पत्नी, आई, मुलगी आणि बहीण आहे, तरीही ते दुसऱ्या स्त्रीसाठी असे घाणेरडे शब्द सहज वापरतात। दुसऱ्या महिलेशी असं बोलल्यानंतर हे लोक आपल्या घरी कसे जात असतील? यातला एक राज ठाकरे किंवा त्यांच्या पक्षाचा समर्थक आहे असंही दिसतंय। मी आयुष्यभर महाराष्ट्रात राहिले, माझ्या वडिलांचं संगोपन मुंबईमध्ये झालंय। मी लहानपणापासून मराठी माणूस असण्याशी जोडलेला अभिमान आणि आदर पाहत आले आहे। मराठी संस्कृती स्त्रियांचा त्यांच्या ताकदीचा आदर करते, याच विश्वासानं मी मोठी झाले आहे। जेव्हा स्वतःला अभिमानानं मराठी माणूस म्हणवणारे लोक महिलांच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन अपशब्द वापरतात, तेव्हा मला खरंच विचारावंसं वाटतं की मराठी माणूस असण्याचा हाच अर्थ आता उरलाय का? राज ठाकरेजी, जर असे लोक तुमचे समर्थक असतील तर मला खरंच जाणून घ्यायला आवडेल की त्यांचं असं वर्तन तुम्हाला मान्य आहे का? कारण फक्त मराठी बोलणं, स्वतःला मराठी माणूस म्हणवणं किंवा महाराष्ट्रावर प्रेम असल्याचा दावा करणं नक्कीच पुरेसं नाही आहे।